नवी मुंबई महानगरपालिकेचा निकाल हाती लागला। त्यामध्ये 42 शिंदेच्या शिवसेनेच्या जागा निवडून आलेल्या आहेत। त्यामध्ये सर्वात तरुण 21 वर्षाची दीक्षा सूर्यकांत कचरे हिचा विजय झालेला आहे। आपण तिच्याशी बोलूया। दीक्षा, काय सांगशील? तरुण वयामध्ये तू नगरसेवकपदी निवडून आलेली आहेस, काय प्रतिक्रिया व्यक्त करशील? सर्वप्रथम मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आभार मानते. कारण की त्यांनी जो विश्वास, जो ट्रस्ट दाखवून मला ही संधी दिली, ते संधी मी त्यांची बरोबर पूर्णपणे पार पाडली. आणि जो विश्वास तरुण पिढीला त्यांनी दिला आहे, की हां, ही माझं बोलतात ना कर्तव्य पूर्णपणे पार पाडेल, तर तो कर्तव्य मी नेहमीच पूर्णपणे पार पाडेल. दीक्षा, तरुण आहेस, नगरसेवक झालेली आहेस, कशा प्रकारे पुढची रणनीती असणार आहे? कशा प्रकारचं पुढचं नियोजन असणार आहे? पहिलं तर मी जे युवा नेतृत्व आहे, जे युवा पिढी आहे, त्यांना एवढंच सांगेल, की जे पॉलिटिक्स आहे ना, सगळे बोलतात, की चांगलं नाहीये, हे नाहीये. पॉलिटिक्स खरं तर एक चांगला स्कोप आहे, जिथे तुम्ही तुमचं करियर चांगलं बनवू शकतात आणि बरोबर ज्या लोकांना संधी भेटते, ते लोकं ह्या संधीचं सोनंच करतात. आणि आता राहतो प्रश्न, मी काय डेव्हलपमेंट करेल, तर जो मोस्टली पार्किंगची प्रॉब्लेम आहे आमच्या प्रभागात, तो पार्किंगचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होईल आणि जे बाकीचे छोटे-छोटे प्रॉब्लेम्स आहेत ते देखील सॉल्व्ह होईल. मेन म्हणजे वुमेनवरती अत्याचार आमच्या प्रभागात कधीच कुठे होणार नाही, हे जर मी लक्षात ठेवेल. नक्कीच एक तरुण मुलगी असून देखील महिलांवरती अत्याचार होणार नाही याची काळजी घेणार असल्याची प्रतिक्रिया किंवा काळजी घेणार असल्याची ग्वाही जी आहे ती दीक्षाने दिलेली आपल्याला पाहायला भेटते। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र।